तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला दिवस नंबर 3 आणि आज आपण काय शिकणार आहे? आज आपण शिकणार आहे ऑपरेटरच्या बद्दल. म्हणजे ऑपरेटर्स काय असतात, ऑपरेंड काय असतात, असाइनमेंट ऑपरेटर काय असतं, अरिथमॅटिक ऑपरेटर काय असतं, हे सर्व आपण मराठीमध्ये एक एक गोष्ट आता समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं बघा की आपलं ऑपरेटर काय असतं आणि ऑपरेंड काय असतं या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजे. तेव्हाच तुम्ही काय समजू शकता पुढचे ऑपरेशन्स, की अरिथमॅटिक ऑपरेटर काय असतं, त्याच्यानंतर आपलं असाइनमेंट ऑपरेटर काय असतं, या सर्व गोष्टी आपल्या प्रॉपर क्लिअर झाल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं बघा की ऑपरेटर म्हणजे काय असतं. तर ऑपरेटर म्हणजे असं समजा की जे आपण ज्याचा यूज करून ॲक्च्युअलमध्ये काय करणारे, ऑपरेशन परफॉर्म करणारे. कशावर? जसं की ऑपरेंडवर. ऑपरेंड म्हणजे काय की त्या व्हॅल्यूवर काही डेटा आहे, त्या डेटावर जे ऑपरेशन परफॉर्म करणारे, कशाचा यूज करून? ऑपरेटरचा यूज करून. ऑपरेटरचा यूज करून. तर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज ज्याचं केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण ऑपरेटर. आणि ज्याच्यावर परफॉर्म करणारे त्याला काय म्हणतो आपण? थोडंसं थांबा, इथं कॅमेरा सेट करून घेतो वरती. ठीक आहे, एवढं व्यवस्थित आहे. नंतर हा इकडे. तर काय ऑपरेटर्स, तर ऑपरेटर कोणते कोणते राहू शकता? एक म्हणजे आपलं राहू शकतं, कोणते कोणते राहू शकतं? इथं इथं बघा, हे प्लस मायनस. जसं 2 नंबरला आपल्याला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. तर एक नंबर काय 10 आहे, दुसरा नंबर काय 20 आहे. या 2 नंबरला मी ॲड करतो. हे 2 नंबर म्हणजे काय राहतं? आपलं ऑपरेंड्स असतं. आणि मध्ये जो असतो त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर्स असतात. हे ऑपरेटर्स वेगवेगळ्या टाईपचे असतात, की म्हणजे की एका व्हॅल्यूवर होत असेल तर युनरी ऑपरेटर म्हणता. 2 व्हॅल्यूवर 2 ऑपरेंडचा यूज करून म्हणत असेल त्याला बायनरी ऑपरेटर म्हणता. आणि मोस्टली आपले ना युनरी आणि बायनरी असं असतं. काय असतं? युनरी आणि बायनरीच असतं. आता एक एक करून काय करू, समजून घेऊ की काय आहे ऑपरेटर वगैरे, या सर्व गोष्टी समजलं. ऑपरेटर आणि ऑपरेंडमधला फरक समजला, काय राहतं ऑपरेटर आणि ऑपरेंड्स. तर आता त्याच्यानंतर आपल्याला मेन जे काम आहे ते काय करायचं? मेन जे काम आहे ते काय करायचं आपल्याला, की एक एक ऑपरेटर सगळे टाईप्स आपल्याला डिस्कस करायचे आणि त्याचा ॲक्च्युअल यूज कुठे पूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये होणार आहे. तर या सर्व गोष्टी इथे लिहिलेल्या. जसं की ए आणि बी काय ऑपरेंड झाले आणि प्लस म्हणजे काय झालं त्याच्यामधलं ऑपरेटर्स झाले. तर ऑपरेटरचं कामच हे राहतं. काय असतं? ऑपरेटर आर द सिम्बॉल दॅट टेल्स द कंपायलर टू परफॉर्म स्पेसिफिक ऑपरेशन. कंपायलरला तो हे डिनोट करतो की जो तुमचा दिलेला आहे ऑपरेंड दिलेले, त्या ऑपरेंडवर स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी काय कशाचा यूज केला जाईल? या ऑपरेटरचा यूज केला जाईल. म्हणजे दे ॲक्ट ॲज सच अ मॅथमॅटिकल लॉजिक, बिट वाईज ऑपरेशन और डेटा व्हॅल्यूज. दे ॲक्ट ॲन व्हेरिएबल और व्हॅल्यूज टू प्रोड्यूस अ स्पेसिफिक रिझल्ट. स्पेसिफिक रिझल्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपण काय करतो? त्या ऑपरेटरचा यूज करतो. जसं 2 नंबरला ॲड करून मला काय करायचं आहे? रिझल्ट आणायचा आहे. 2 नंबरची ॲडिशन मला पाहिजे, तर काय करेल मी त्याच्यामध्ये? त्या प्लस ऑपरेटरचा यूज कराल. ऑपरेंड म्हणजे कोणते? की ऑपरेंड आर द व्हॅल्यूज ऑन और व्हेरिएबल ऑन विच द ऑपरेटर ॲक्ट्स. म्हणजे इन एक्सप्रेशन ऑपरेंड्स आर द डेटा आयटम्स और द ऑपरेटर्स मॅन्युप्युलेट. इन द एक्सप्रेशन ए प्लस बी, ए अँड बी आर द ऑपरेंड्स. काय? ए आणि बी काय? हे ऑपरेंड्स आहे आणि प्लस काय आपलं? हे ऑपरेटर्स आहे. समजलं काय ॲक्च्युअल फरक समजला ऑपरेटर आणि ऑपरेंड्स मधला? तर हेच समजून घ्यायचं आपल्याला. ऑपरेटर म्हणजे काय की ज्याचा ऑपरेटर म्हणजे काय? ज्याचा यूज करून आपण काय करणार आहे? एक स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करणार. जसे प्लस हे 2 नंबरला ॲड करायचं, तर प्लस काय झालं? आपलं ऑपरेटर झालं. आणि 10 आणि 20 काय झाल्या? आपण ऑपरेंड. म्हणजे ज्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं ते काय झालं? ऑपरेटर. आणि कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं ते कोण डिनोट करेल? ऑपरेटर्स आपलं डिनोट करेल. समजलं? हे सर्व गोष्टी बेसिक आहे, ज्याच्यात जास्त टाइम आपण वेस्ट करणार नाही. तर एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलमध्ये सांगा आता मला की आपले ऑपरेटर्स कोणते कोणते. तर ऑपरेटर्स बघा, हे ना असाइनमेंट ऑपरेटर असतं. सांगतो व्हॅल्यू असाइन होती म्हणजे काय? एक असाइनमेंट ऑपरेटर आपला आहे. नंतर हे काय? एक आपलं आहे कोणतं आहे? हे ॲडिशनसाठी वापरलं जातं. हे कशासाठी झालं? मल्टिप्लिकेशनसाठी वापरलं जातं. ते सगळे काय ऑपरेटर्स. या ऑपरेटरचा यूज करून आपण काय करणार आहे? स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. कशावर? कशावर? या ऑपरेंड्सवर. काय? ह्या ऑपरेंड्सवर आपलं काय होणार आहे? ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. जसं सी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए इंटू 2b असं आपलं एक एक्झाम्पल आहे. तर ए मध्ये समजा काय 10 आहे, बी मध्ये काय समजा 20 आहे. तर 10 प्लस
40 म्हणजे काय होईल 50 आणि सी ला जेव्हा प्रिंट करेल तेव्हा काय व्हॅल्यू मिळेल मला 50 व्हॅल्यू मिळेल. आता तुम्ही म्हणा सर ही व्हॅल्यू इकडेच का चालली, ही मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे तुम्हाला. याला काय म्हणतात का असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. काय ते असाइनमेंट ऑपरेटर होतं. हा काय करतो माहिती का, लेफ्ट साईडच्या जेवढ्या पण वस्तू राहतात ना त्याला राईट साईडमध्ये टाकण्याचं काम कोण करतं, आपलं असाइनमेंट ऑपरेटर करतं. ही सांगतो मी तुम्हाला एक एक टाईप्स जेव्हा डिस्कस कराल ना तेव्हा अजून व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर या ऑपरेटरचे काही टाईप्स आहे, जे टाईप्स तुम्हाला खूप व्यवस्थित दिलेले आहे मी इथं. ऑपरेटरची टाईप्स कोणते कोणते, एक तुमचं राहू शकतं युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे काय, ते एकाच ऑपरंटवर, जसं की ए प्लस प्लस झालं, बी प्लस प्लस झालं, मायनस मायनस ए झालं, प्लस प्लस ए झालं, हे काय याला काय म्हणतात युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर का बरं, इथं बघा हे काय सिंगल ऑपरंटवर काम करत आहे ना, म्हणून याला काय म्हटलं जातं युनरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर म्हणजे कोणते, जिथे 3 ऑपरंटचा यूज केला जातो. शिकवाल मी तुम्हाला पुढे टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय राहील. आणि बायनरी म्हणजे काय, जिथे की 2 ऑपरंटचा यूज केलेला आहे. 2 ऑपरंटच्या बेसिसवरच खूप सारे टाईप पडलेले. त्याच्यामध्ये पहिला आहे अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे कोणते, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मॉड्युलस. ही काय माहिती का, सगळे अरिथमॅटिक आहे, पुढे सांगाल मी तुम्हाला. लॉजिकल म्हणजे लॉजिकल अँड, लॉजिकल नॉट, लॉजिकल ऑर, हे सर्व काय लॉजिकलमध्ये येतात. बायनरी म्हणजे बिटवाईजच्या फॉर्ममध्ये. रिलेशनल म्हणजे की जिथे कंपॅरिझन वगैरे होतं, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू, इकडे येतं रिलेशनलमध्ये येतं. बायनरीमध्ये काय येतं, बिटवाईज ऑपरेटर्स येतात. ते बिटवाईज ऑपरेटर म्हणजे काय राहतं की जिथे 0 आणि 1च्या वर काय करतं ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम कुठं केलं जातं, बायनरीमध्ये केलं जातं. आता हे ऑपरेटर्स आहे, हे ऑपरेटर्स आपल्याला एक एक करून डिस्कस करायचे आणि रोज एक एक आपण स्पेशली पूर्ण डिस्कस करणार आहे. तर इथं बघा अजून व्यवस्थित दिलेलं आहे. युनरी ऑपरेटर कोणते राहतात, प्लस प्लस मायनस मायनस, जे काय सिंगल ऑपरंडवर ऑपरेशन करण्याचं काम करतात. कोण, युनरी ऑपरेटर्स. बायनरी ऑपरेटर्स कोणते कोणते असतात, अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, बिटवाईज, हे काय बायनरी ऑपरेटरमध्ये येतं. म्हणजे जिथं काय गरज पडते बायनरी ऑपरेटर म्हणजे जिथं 2 ऑपरंटची गरज पडते. काय वरती 2 ऑपरंटची गरज पडते. मला सांगा 2 ॲडिशन परफॉर्म करायचे. ऑब्विसली ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी काय लागणार आहे, 2 आणि 3 ला ॲड करायचं तर काय 2 नंबर लागताय ना, इथे 2 ऑपरंट लागताय ना. सेम कम्पेअर करायचं तरी 2च लागणार आहे. लेस आहे का ग्रेटर आहे त्याच्यासाठी पण काय 2च लागणार आहे. हे वेगवेगळे आपण एक डिटेलमध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळे व्हिडिओ येईल आणि सगळ्यांच्यात मी सांगणार आहे. याला काय म्हणतात की टर्नरी ऑपरेटर. जो 3 वाला होता ना टर्नरी ऑपरेटर, म्हणजे कंडिशन जर ट्रू असेल तर पहिला चालेल, नाही तर एल्स. इफ आणि एल्सचा रिप्रेझेंट करण्याचा दुसरा प्रकार आहे टर्नरी. हे मी तुम्हाला पुढे शिकवल. आता फक्त मी इंट्रो देतोय कोणते कोणते ऑपरेटर्स राहतात. युनरी ऑपरेटर प्लस प्लस मायनस मायनस, अरिथमॅटिक ऑपरेटर प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड, मॉड्युलस ऑपरेटर, रिलेशनल आपले सगळे ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे सर्व. नंतर लॉजिकल अँड, ऑर आणि नॉट, हे सगळे ऑपरेटर. आणि बिटवाईज ऑपरेटर म्हणजे जे 0 आणि 1 वर मेनली ऑपरेशन परफॉर्म करतात. कोणते, अँड, ऑर झालं, लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट, एक्झॉर झालं, हे सर्व ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये. असाइनमेंट ऑपरेटरचे शॉर्ट हँड नोटेशन हे सगळं शिकवल तुम्हाला मी. आधी असाइनमेंट ऑपरेटर शिकवणार आहे. इक्वल टू, प्लस इक्वल टू काय राहतं, मायनस इक्वल टू काय राहतं, मल्टिप्लाय इक्वल टू काय राहतं, आणि मॉड्युलस इक्वल टू काय राहतं. हे मेनली कशा बेसिसवर येतं तुमचं, अरिथमॅटिकच्या बेसिसवरच यूज करून शॉर्ट हँड नोटेशन ऑपरेटर पण म्हणतात त्याला. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे की जो लेफ्ट साईडची व्हॅल्यू काय करतो राईट साईडमध्ये असाइन करून देतो, म्हणजे की असंच. आणि हे काय टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर कशासाठी यूज केलं जातं, जिथं कंडिशन चेक करून आपल्याला कंडिशनच्या बेसिसवर आउटपुट दाखवायचं असेल तिथे टर्नरी ऑपरेटर यूज केलं जातं. हे मोस्टली कशामध्ये यूज होतं, असं समजा इफ एल्स नंतर मी तुम्हाला हा पार्ट शिकवल तर व्यवस्थित क्लिअर होईल, त्याची काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता एक एक करून काय करा, आपण या ऑपरेटर्सला समजून घेऊ. पहिलं म्हणजे की असाइनमेंट ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटर काय कसं काम करते या गोष्टी आधी समजू. तर असाइनमेंट ऑपरेटर असं समजा की जर तुम्ही काय लिहिलं, आपला प्रोग्राम कुठून स्टार्ट होतो, सगळ्यात पहिले हेडर फाईल लिहितो. हेडर फाईल नंतर काय करतो, वाईड मेन, ही मेन फंक्शन आपलं स्टार्ट होतं. आणि मेन फंक्शन नंतर आपले काय राहतं, फंक्शनच्या नंतर ऑलवेज तुम्ही बघा एक ओपन एक काय राहतं ब्रॅकेट असतं 2 पुढं, आणि ब्रॅकेटच काय डिनोट करतो की हा फंक्शन आहे असं मेन्शन करतो. तसं मेन फंक्शन राहतं. वेगवेगळे फंक्शन आपण पुढे शिकू फंक्शन टॉपिक्समध्ये. हा काय आहे, हा आहे एंट्री पॉईंट. काय एंट्री पॉईंट आहे, कसला एंट्री पॉईंट आहे की जो डिनोट करतो की हा मेन फंक्शनचा गेट आता तिथून स्टार्ट झालेला आहे. हा एरिया मेन फंक्शनचा एरिया इथून स्टार्ट झालेला आहे. आणि एंड कुठं होणार आहे, एंड होणार आहे जेव्हा कर्ली ब्रॅकेट काय होईल, क्लोज होईल. आणि सगळ्यात पहिले कंपायलर काय बघल की तुम्ही मेनमध्ये काय लिहिलेलं आहे, काय बघल
कंपायलर हे बघेल की तुम्ही मेन फंक्शनमध्ये काय लिहिलं आणि मेन फंक्शनमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या असेल त्याला काय करेल लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं कंपायलर आपलं करत असतं. म्हणजे इंट ए इज इक्वल टू 10 केलं तर काय बनेल माहिती का ए व्हेरिएबल च्या नावाचा एक रॅमच्या लोकेशन बनेल त्याचा काय राहील एक स्पेसिफिक ॲड्रेस राहील. हा काय ॲड्रेस आहे आणि या ॲड्रेसवर काय केलं मी 10 जाऊन स्टोअर केली. काय केलं 10 जाऊन काय केलं तिथे जाऊन स्टोअर केलं आहे. काय झालं 10 जाऊन तिथं स्टोअर केलं आहे. आता हे 10 काय झालं 10 आता ही व्हॅल्यू आहे आणि जर मी परत काय केलं ए मध्ये दुसरी व्हॅल्यू असाइन केली तुम्हाला काय सांगितलं याचं काम हेच आहे की जो आपला लेफ्टवाला पार्ट राहील त्याला काय करेल राईटवाल्याच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन त्या ॲड्रेसच्या लोकेशनवर जाऊन असाइन करेल. सेम आता इथं 20 केलं तर 20 काय होईल आपल्या लेफ्टवाल्याच्या पोझिशनवर जाऊन असाइन नाही सॉरी लेफ्टवाला जो पार्ट राहील तो काय होईल राईटवाल्या पोझिशनवर जाऊन असाइन होईल. झालं तर अपडेट होऊन काय होईल जेव्हा मी परत याला प्रिंट करेल प्रिंट टेप काय करेल मी प्रिंट टेप काय करेल %d कारण इंटिजर आपल्याला प्रिंट करायचं एला जर मी परत प्रिंट केलं ना तिथं काय आउटपुट मिळेल माहिती का मला आधीचा जो 10 होता ना तो आपला निघून जाईल आणि मला आउटपुटमध्ये काय मिळेल 20 मिळेल. चेक करायचं आहे आपल्याला तर बघा असाइनमेंट ऑपरेटरचा प्रोग्राम आपण करून बघू. ऑलरेडी याच्या आधी मी एवढे कॉम्प्लेक्स प्रोग्राम घेऊन घेतले तर त्याच्यामध्ये या प्रोग्राममध्ये डाऊट येण्यासारखं असं काहीच नाही एकदम इझी आहे. पण आपलं काय काम आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करून चेक करणं. मला त्यानं तुम्ही पण माझ्यासोबतच कम्प्युटरवर असतील तुम्ही लॅपटॉपवर असतील तर ओपन करून लगेच प्रोग्रामिंगला स्टार्ट करायचं. म्हणजे कसं आहे नंतर म्हणता ते होत नाही काम आपलं ते आजचं काम लगेच काय करायचं संपून टाकायचं. इथे काय करतो मी इथं नाव देतो assignment.c नावाने काय केलं मी एक फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर आपल्या इथं हेडर फाईल इन्क्लूड करण्याची गरज आहे का नाही कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की NC नावाची जी स्टँडर्डायझेशन डिसाईड करते तर त्यांनी काय केलं नवीन जसं इम्प्रूव्ह व्हर्जन होतं गेले तसं काय केलं त्यांनी जसं जे इम्प्रूव्हमेंट होत गेले तसे नवीन फीचर्स ॲड केले आणि त्या फीचरमध्ये एक नवीन रूल टाकून दिला का आपल्याला हेडर फाईल लिहिण्याची गरज आहे का नाही. तर काय केलं मी void main नंतर आता काय होईल आपला प्रोग्राम स्टार्ट होईल. स्टार्ट झाल्यानंतर हा काय राहील एंट्री पॉईंट राहील. आता एंट्री पॉईंट स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे सगळ्यात पहिलं की मी एक काय करतो व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर आता मला असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून त्याच्यामध्ये काय करायची एक व्हॅल्यू असाइन करायची म्हणजे काय होऊन जाईल असाइन करायची म्हणजे काय होईल 2 मिनटं का मी अजून एक ओपन करतो इपिक पेन नावाचं आपलं सॉफ्टवेअर ओपन करून घेतो आणि इथं क्लोज करतो त्याला. इथं काय होईल माहिती का काय होईल आपलं सगळ्यात पहिलं बघा इथं काय होईल माहिती का इथं आता आहे ना जसं मी ए इज इक्वल टू काय केलं 10 केलं म्हणजे काय बनाल माहिती का हा एक रॅम म्हणजे काय मेन मेमरीमध्ये काय बनेल एक ब्लॉक बनेल आणि त्या ब्लॉकवर जाऊन काय होईल हा 10 जाऊन स्टोअर होईल. पण त्या 10च्या ब्लॉकवर जाण्यासाठी आपल्याला कारण रॅममध्ये एक लोकेशन राहणार आहे का नाही मल्टिपल लोकेशन राहतील त्या स्पेसिफिक लोकेशनलाच गेलं पाहिजे. मल्टिपल लोकेशन राहतील इथं पण एक डेटा राहील इथं पण डेटा राहील असे मल्टिपल डेटा राहतील. त्याला स्पेसिफिक लोकेशनवर जाऊन माहीत होण्यासाठी तिथं काय पाहिजे ॲड्रेस माहीत पाहिजे. तर याचा ॲड्रेस काय 1000 आणि याचं नाव काय नाव पण माहीत पाहिजे ना नाव काय ए तर ए नावाच्या व्हेरिएबलवर जाऊन व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवर जाऊन ए मध्ये जी व्हॅल्यू असाइन केलेली ती काय करून ठेवून दे. तर ए मध्ये काय आलं 10 आपलं आलं. आता इथं मला जर 10 मी टाकलं आणि इथं काय करावं लागलं सेमिकोलॉन. आता मी ए इज इक्वल टू काय केलं 20 केलं मी एला काय केलं रिअसाइनमेंट केलं. तर रिअसाइनमेंट केलं एचा ॲड्रेस काय 1000 या 1000च्या ॲड्रेसवर जाऊन काय करायचं 20 जाऊन स्टोअर करायचं. इथं काय होऊन जाईल नंतर 20 आधीचा 10 काय होऊन जाईल आधीचा 10 होता तो खतम होऊन जाईल इथं काय होऊन जाईल 20 आपला होऊन जाईल. आलं समजलं काय चाललंय. तर मी आता काय करतो इथं तुम्हाला एकदा अजून समजवतो रॅममध्ये काय बनेल जसं तुम्ही ए इज इक्वल टू केलं तर एचा काय राहील स्पेसिफिक ॲड्रेस राहील असं समजू की 1000 त्याचा ॲड्रेस आहे आणि या 1000 जाऊन काय होईल 10 आपला जाऊन स्टोअर करेल. आणि हे काम कोण करते हे ऑपरेशन कोण परफॉर्म करते हे जे मी इथं असाइनमेंट ऑपरेटर लिहिले नाही हे काम कोण करते असाइनमेंट ऑपरेटर हे स्पेसिफिक काम करते. आलं हे स्पेसिफिक काम कोण करते असाइनमेंट ऑपरेटर हे काम करते. आता मला काय करायचं मला इथं काय करावं लागेल आता की एच्या जागी मला काय व्हॅल्यू टाकायची 10. आता जर मी याला प्रिंट केलं तर आपल्याला काय करावं लागतं प्रिंट टेप इथं काय स्पेसिफाय करावं लागतं % काय करावं लागतं
%d नंतर काय प्रिंट करेल, ए नावाचा जो ए व्हेरिएबलचा जो पण ॲड्रेस राहील त्या ॲड्रेसवर जी व्हॅल्यू स्टोअर केलेली त्याला मला प्रिंट करायचं आहे. तर काय कोण आहे, ए नावाच्या व्हेरिएबलवर जो व्हॅल्यू राहील ती काय होईल, प्रिंट होईल. तर मला इथं काय करावं लागेल, इथे एक क्लोज पण करावं लागेल. आणि आपण काय करतो थोड्या वेळानं स्क्रीनला पण मला काय करायचं, असं होल्ड करून ठेवायचं. गेट सी एचला आणू, गेट सी एच काय करू, ती स्क्रीनला होल्ड करेन. जोपर्यंत मी कोणती पण की इथून प्रेस करत नाही तोपर्यंत काय करून जाईल, ती होल्ड आपली राहील. तर मी काय करतो आता F9 दाबून त्या प्रोग्रामला काय करतो, कंपाईल आपण करतो. कंपाईल झाल्यानंतर काय होतं माहिती ना, ऑब्जेक्ट फाईल क्रिएट होती. आणि एक या ऑब्जेक्ट फाईलला अजून एक कोणती फाईल क्रिएट होती, आपली रनेबल एक्झिक्युटेबल फाईल होती. ती कोणत्या एक्सटेन्शनद्वारे घेतलेली जाते, .exe एक्सटेन्शनद्वारे घेतली जाते. आता 10 आहे, हा 10 नंतर स्क्रीन का होल्ड करून ठेवली, कारण की आपली गेट सी एचमुळे. हे तुमच्या काल सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, त्याच्यामुळे मी जास्त टाइम याच्यामध्ये वेस्ट करत नाही. आता मी काय करतो, एक की दाबतो तर प्रोग्रामला काय टर्मिनेट झाला. अजून एक की दाबली की आपला काय होऊन जाईल, पूर्ण स्क्रीन काय गेली आपली चालली गेली. समजलं. असाइनमेंट ऑपरेटर काय करतं, 10 आपला ए मध्ये असाइन जाईल आणि एला मी प्रिंट केलं तर काय होऊन जाईल, आपला 10 येऊन लागेल. आता मी काय करतो माहिती का, एक न्यू व्हॅल्यू असाइन करतो. इथं न्यू व्हॅल्यू असाइन करतो म्हणजे काय, ए इज इक्वल टू ए प्लस 10. आता मला सांगा ए मध्ये काय व्हॅल्यू राहील, ए इज इक्वल टू ए प्लस 10. तर थोडंसं मी अजून याला समजवतो, ए प्लस 10 कसा येईल आपला. तिथं बघा ए मध्ये करंट व्हॅल्यू काय, एच्या ब्लॉकमध्ये करंट व्हॅल्यू काय 10, त्याचा ॲड्रेस काय 100. आता मी याच्यामध्ये काय करतोय, ए इज इक्वल टू ए प्लस 10. ए मध्ये नवीन व्हॅल्यू काय करणार आहे, एच्या मध्ये 10 ॲड करून करणार आहे. म्हणजे एची करंट व्हॅल्यू काय 10, तर 10 प्लस 10 काय होऊन जाईल 20. म्हणजे ए मध्ये न्यू व्हॅल्यू काय दिसेल आपल्याला, आता ए मध्ये न्यू व्हॅल्यू काय दिसेल 20. म्हणजे मी एला जर प्रिंट केलं तर काय दिसेल 20, आणि इथं एला प्रिंट केलं तर काय दिसेल 10 दिसेल ना, कारण स्टेटमेंट लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं ना. इथं जर मी याला 10ला प्रिंट केलं तर काय होईल 10 दिसेल, पण इथं मी प्रिंट केलं तर ए मध्ये काय दिसेल आपल्याला 20 दिसेल. तुम्ही म्हणशाल सर हे आम्हाला चेक करून दाखवा. तर चेक करायचं तर काय करायचं, फक्त हे मी कट करतो सगळ्या गोष्टी आणि हा ए स्टेटमेंट सेम मी काय करतो वरती पण आपण टाकू. तर बघा तुम्हाला एची पहिल्यांदी व्हॅल्यू काय दिसेल आणि नंतर दुसऱ्यांदी. वाटलंच तर मी काय करतो इथे थोडं गेट सी एच करून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. म्हणजे एक की दाबल्यानंतर दुसरी व्हॅल्यू तुम्हाला दिसेल, काय दिसेल, दुसरी व्हॅल्यू तुम्हाला दिसेल. मी काय केलं, परत F9 दाबून आपला बिल्ड केला. तर सगळ्यात पहिलं काय दिसलं मला, ए मध्ये जी ॲक्च्युअल व्हॅल्यू होती, काय व्हॅल्यू होती आपली ॲक्च्युअल पहिली व्हॅल्यू काय होती 10 होती ना. इथं काय झालं, स्क्रीन होल्ड झाली आपली. काय झालं इथं, स्क्रीन होल्ड झाली. म्हणजे इथं ए मध्ये काय, ए मध्ये आपलं 10 आहे. काय ए मध्ये 10 आहे. आणि गेट सी एचनी काय केलं, गेट सी एचनी ती स्क्रीन होल्ड करून ठेवली. काय केलं, स्क्रीन होल्ड करून ठेवली. आणि याच्यानंतर मी एक की दाबली तर काय होईल, इथं काय करतो मी एक की दाबतो. एक की दाबली, काय केलं मी तिथं, एक की दाबल्यानंतर बघा काय आलं आपलं 20 आलं. 20 कशामुळं आलं, जे मी काय केलं होतं ए प्लस काय केलं होतं, ए इज इक्वल टू ए प्लस 10 केलं होतं ना. ए मध्ये पहिली व्हॅल्यू काय होती 10 प्लस 10 केलं काय आलं 20. म्हणजे ए मध्ये काय आलं आपला 20 दिसला. म्हणून इथं मला काय दिसला 20 आपल्याला दिसला. समजलं का सगळ्या गोष्टी, समजलं. एकदम इझी, त्याच्यात काही असं जास्त विशेष नाही. आपल्याला थोडंसं काय पाहिजे, व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे. समजलं. आता मी काय करतो माहिती का, याला काय म्हणता माहिती का, ए प्लस 10 म्हणजे याला काय म्हणता माहिती का, याला म्हणता आपण असं समजा की त्याच व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो, आपण असाइन करतोय. पण याला लिहिण्याची थोडी वेगळी ट्रिक आहे. वेगळी ट्रिक कशी आहे ही तुम्हाला मी आता इथं सांगतो. जसं की आता ए मध्ये काय केलं मी 10 ॲड केलं. आता मी काय करतो माहिती की ए डायरेक्टली काय करतो, ए समजा प्लसच ठेवतो. चला प्लस इक्वल टू जर काय केलं मी, प्लस इक्वल टू काय झालं मी 10 केलं, तर तुम्ही बघा परत काय दिसेल, तुम्हाला काय वाटतंय काय दिसेल, ए प्लस इक्वल टू 10. म्हणजे काय माहिती की याचा मिनिंग आणि वरच्या स्टेटमेंटचा मिनिंग जे वरती लिहिलं आहे ना, मी वरती काय लिहिलं मी, वरती जे लिहिलं आहे ना ए इज इक्वल टू ए प्लस 10, याचं काय माहिती की हे शॉर्ट हँड नोटेशन आहे. हे काय शॉर्ट हँड नोटेशन आहे. म्हणजे ए मध्ये आधी व्हॅल्यू काय 10 आहे, तर 10 प्लस 10 20. इथं पण काय होईल, सेम रिझल्ट आपला येणार आहे. सेम रिझल्ट येणार आहे का नाही तो चेक करून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा 10 गेट सी एचनी स्क्रीन होल्ड करून ठेवली, एंटर दाबलं, नंतर काय मिळालं आपल्याला 20 इथे मिळून गेला.
आय होप आपलं तुम्हाला हा टॉपिक आता व्यवस्थित समजलेला असेल. आणि जर असंच मग इथं काय साईन बदलू शकतो आपण, पाहिजे तर मी काय करतो इथं मल्टिप्लिकेशन करून देतो. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर रिझल्ट काय येईल, सेम ए इज इक्वल टू ए इंटू 10 होईल. आता पहिलं काय आला 10, म्हणजे नंतर काय आला पाहिजे 100. आला का 100? आला 100. पाहिजे तर मी काय करतो त्याला नवीन लाईनमध्ये व्यवस्थित लिहितो. इथं काय करतो मी /n करतो. आता काय करतो परत मी F9 दाबतो. पहिले काय केलं 10 आल्यानंतर काय आलं, आता जसं मी एंटर दाबलं काय आला 100 आला. इथं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं ना, 10 इंटू 10 काय राहतं ऑब्विसली 100 असतं. इथं तुम्ही म्हणशाल सर अजून काय करू शकतो, अजून आपण इथं मल्टिप्लिकेशन पण करू शकतो, मायनस पण करू शकतो. हे काय अरिथमॅटिक ऑपरेटर्सचा आणि असाइनमेंट ऑपरेटरचा यूज केलेलं शॉर्ट हँड नोटेशन आहे. इथं काय होईल आता 10, पहिली व्हॅल्यू ए मध्ये काय 10 आहे, नंतर मी ए मध्ये काय केलंय 10 - 10, तर काय आलं आपलं 0. ए मध्ये काय आलं 0. इथं कुठं केलंय ते 0 आलं इथं. याला काय म्हणता माहिती का शॉर्ट हँड नोटेशन. अजून कोणतं करू शकता तुम्ही, डिवाइड, म्हणजे डिवाइड करता. परत F9 दाबला मी 10, पहिली व्हॅल्यू ए मध्ये काय 10, आणि 10 डिवाइड बाय 10 केलं काय येईल 1. दिसलं 1, आणि आपलं काय होईल इथं क्लोज होईल. हा एक अवघड काहीच अवघड नाही, एकदम इझी आहे. याला काय म्हणता माहिती की जे हे नोटेशन आहे, हे नोटेशन आणि ह्याचा मिनिंग सेम आहे. ए इज इक्वल टू ए प्लस 10 किंवा ए इज इक्वल टू ए प्लस इक्वल टू 10, ते दोघांचं मिनिंग काय सेम आहे. हे फक्त काय शॉर्ट हँड नोटेशन याला म्हटलं जातं. कसलं असाइनमेंट ऑपरेटर शॉर्ट हँड नोटेशन. आलं द्या ना. आता तुम्ही म्हणशाल सर हे व्हेरिएबलला डिक्लेअर कसं करू शकतो, म्हणजे असाइनमेंट व्हॅल्यू कशी करू शकतो. तर तुमची कायम जे एक्सप्रेशन आहे ना ते कोणत्या साईडला पाहिजे, या साईडला पाहिजे. आणि इथं काय राहील तुमचं एक राईट साईडला. इकडे बघा ना, आपल्या या साईडला काय राहील लेफ्ट आणि राईट. आलं द्या ना, लेफ्ट आणि राईट म्हणजे काय होईल आपलं जी व्हॅल्यू लेफ्ट साईडला ती काय होईल राईट साईडमध्ये आपली चालली जाईल. म्हणजे इथं काय म्हणा एक्सप्रेशन या साईडला असतं आणि राईट साईडला काय असतं. राईट साईडला तुम्ही एक्सप्रेशन कधी डिक्लेअर नाही करू शकत, कारण की ही व्हॅल्यू याच्यात एक्साइन होणार आहे. मग हा कन्फ्यूज होऊन जाईल ना, नेमकी बी मध्ये जायचं का सी मध्ये जायचं, बरोबर आहे का नाही. जसं बी आणि सी आहे, या दोघांची ऍड करून 30 आपण ए मध्ये जाऊन स्टोअर करू शकतो, पण 30ला 10 आणि 20 मध्ये डिवाइड करायचे हे थोडी माहिती राहणार त्याला. समजलं, हे काम आहे, हे थोडेसे रूल रेग्युलेशन आहे. याचं सगळं काय असं जास्त सांगण्यात मजा नाही. हे तुम्ही डिक्लेअर नाही करू शकता, म्हणजे की लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू म्हणजे काय होईल राईट साईडची व्हॅल्यू आपली चालली जाईल. काय होईल लेफ्ट साईडच्या ह्याच्यात राईट साईडची व्हॅल्यू तुमची चालली जाईल. इथं लेफ्ट आणि राईट आपलं हे झालं वाटतं, कन्फ्युजन झालं, काही प्रॉब्लेम नाही. 10 इज इक्वल टू ए, 10 इज इक्वल टू 20 आहे का नाही, म्हणजे की 20 वाली व्हॅल्यू याच्याशी इक्वल आहे का. ए मध्ये 10 मध्ये ए टाकू शकतो का नाही. हे काय असे व्हॅलिडेशन आहे जे तुमच्या चुका होऊ शकतात. इथे सर्व गोष्टी काय केल्या क्लिअर केलेल्या आहे. आलं. आता नेक्स्ट काय आपलं, नेक्स्ट आपलं आहे काय नेक्स्ट LHS आणि RHS. काय शिकायचं आपल्याला LHS आणि RHS, म्हणजे की LHS लेफ्ट हँड साईडला तुम्ही काय काय लिहू शकता. तिथं चुकलं माझं थोडंसं, राईट साईडच्या व्हॅल्यू काय करू शकतो आपण लेफ्ट साईडमध्ये टाकू शकतो. म्हणजे की व्हेरिएबल 10 काय होईल आपला, इथं काय होईल आपला हा ई मध्ये काय होईल. ई म्हणजे व्हेरिएबल तुम्ही काय घेऊ शकता ए इज इक्वल टू 10 घेऊ शकता, 10 इज इक्वल टू घेऊ शकता. लिटरल तुमचं व्हॅलिड नाही, एक्सप्रेशन पण घेऊ शकता लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला तुम्ही अशा मिसिंग चुका करू नाही शकत, काही अशा मिसिंग चुका आपण करू नाही शकत. तर काय राहतं आपली जी व्हॅल्यू जिथं माझ्याकडून काय झालं होतं लेफ्ट साईडला आपलं काय होती व्हॅल्यू असाइन होती राईट साईडची व्हॅल्यू. समजलं, आलं का ध्यानात. या सर्व गोष्टी आहे, जास्त काही अवघड याच्यामध्ये नाही आहे. एक एक करून आपण काय करू शिकू. आता पुढचं जे मेन आहे आपलं काय पुढचं मेन की अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते कोणते असतात. असाइनमेंट ऑपरेटर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली आहे. मेन आता तुम्हाला समजायचं आहे अरिथमॅटिक ऑपरेटर कोणते कोणते असतात. तर अरिथमॅटिक ऑपरेटर हे बघा की अरिथमॅटिक ऑपरेटर आपले कोणते कोणते असतात. आपले असतात सगळ्यात पहिलं म्हणजे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, मॉड्युलस आणि डिव्हिजन. आता हे ऑपरेटर एक एक काय काम करतं हे आपण तुम्हाला मी सांगतो. अरे याच्यामध्ये पण काय होतं माहिती का प्रेसिडेंट्स ऑर्डरचा झोल राहतो, म्हणजे की आधी कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं. 3+5 होतं की 5+4 होतं, हे याच्यामध्ये थोडी कॉम्पिटिशन असते. याला काय म्हणतं प्रेसिडेंट्स ऑर्डर म्हटलं जातं. तर सगळ्यात जास्त प्रेसिडेंट्स कशाला असते माहिती का मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू कशापेक्षा प्लस आणि मायनसपेक्षा. कशापेक्षा प्लस आणि मायनसपेक्षा. आणि त्याच्यापेक्षा जास्त कशाची असते नाही का मॉड्युलस ऑपरेटरची असते.
म्हणजे कोणतं काम आधी परफॉर्म करायचं हे कुठं राहतं, प्रेसिडेंट्स ऑर्डरमध्ये राहतं. पुढे शिकू आपण प्रेसिडेंट ऑर्डर काय असतं ते. तर आधी काय होईल माहिती का, हे दोघं मल्टिप्लिकेशन होतील कारण प्लसची प्रायोरिटी काय लेस आहे, प्रेसिडेंट्स ऑर्डरमध्ये लेस येतो. मग 5 × 4 काय होतील 20 आणि इथं काय 3 म्हणजे 23 काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे. नाही तर असं 3 + 5 8 होऊन जाईल, 8 × 4 32. हे व्हॅलिड आहे का, नाही व्हॅलिड आहे. व्हॅलिड कोणतं आहे आपलं हे, समजलं. याला अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये थोडं कन्फ्युजन पार्ट होता, हे तुम्हाला मी आता समजून दिलेलं आहे. मेन आपल्याला काय करायचं आहे, मेन आपल्याला करायचं पुढचा टॉपिक हे बघा, प्रेसिडेंट ऑर्डर लेफ्ट टू राईट जातानीच बघा, कुठं लेफ्ट टू राईट जाताना हे मॅथमॅटिकचे रूल आहे. तुम्हाला असं जास्त सांगण्याची गरज पण नाही कारण ऑलरेडी तुम्ही बॉड मास रूल वगैरे शिकला असाल. तर बॉड मास रूल काय राहतं, पहिलं ब्रॅकेट ऑर्डर डिव्हिजन, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन बॉड मास, मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन, ही बॉड मास रूल वगैरे तुम्ही शिकला असाल. सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशा राहते, ब्रॅकेट नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन नंतर सबट्रॅक्शन. केव्हा लेफ्टकडून राईटकडे जाताना, कुठे लेफ्टकडून राईटकडे जाताना. तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाला आहे, यांची ऑलमोस्ट इक्वल असते, कशाची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मॉड्युलसची लेफ्ट टू राईट जाताना. आलं ध्यानात, आधी त्यांना प्रायोरिटी दिली जाते. पण जर आधी मॉड्युलस आलेला असेल नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन तरी आधी प्रायोरिटी कोणाला पण तुम्ही देऊ शकता. पण ते कसं आहे, लेफ्ट टू राईटला जे पहिलं आलं ना त्याला प्रायोरिटी आधी दिली जाते. नाही तर ऑलमोस्ट या तिघांची प्रायोरिटी काय सेम आहे आणि प्लस पण मायनसची पण काय ऑलमोस्ट सेम आहे. पण आधी कोणते कन्सिडर केले जातं, जे पहिलं ऑपरेशन राहील त्यालाच कन्सिडर केलं जाईल. आला त्यांना, हे मॅथमॅटिकचा पार्ट आहे, तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित येऊनच लागला असं मला अपेक्षा आहे. पण तरी आपण काय करू, व्यवस्थित समजून पण घेऊ. आला ध्यानात. आता पुढचा जो पार्ट आहे, रिफ्रेश करून घेतो याला मी एकदा, रिलोड व्यवस्थित करून घेतो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, काय नेक्स्ट पार्ट काय आहे आपला, की ऑपरेटर्स आपले जवळजवळ खतम होतच आले. मॉड्युलस ऑपरेटर मेन जे काय आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटर्स पण मी तुम्हाला समजावले, ॲडिशन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहे. मेन आपलं काय काम राहतं की ह्या ऑपरेटरला समजून घेणं, ऑपरेटर्सचं नेमकी काम काय हे आपल्याला समजायचं. जसं की ए मध्ये काय 10 आहे, बी मध्ये काय आपलं, बी मध्ये काय समजा 2 आहे. तर मला सांगा ए + बी केल्यावर काय येऊन लागेल, 10 + 2 होऊन जाईल ना, तर आपला 12 येईल. ए - बी केल्यावर काय येईल, 10 - 2 म्हणजे काय 8 येईल. ए × बी काय येईल, 10 × 2 म्हणजे काय 20 येईल. ए / बी केलं म्हणजे काय 10 / 2 म्हणजे काय येतं आपलं 5 येऊन लागेल. इथं बघा ना, 2नी जर मी 10ला डिवाइड केलं तर 2 × 5 = 10, हा काय आला 0. आता हा 0 पण मला प्रिंट करायचा आहे, काय करायचं आहे 0 पण मला पाहिजे, 0चं पण आन्सर डायरेक्ट आला पाहिजे. त्याच्यासाठी काय असतं मॉड्युलस ऑपरेटर. ए mod बी केलं तर 10 mod बी म्हणजे काय 10 mod 2 म्हणजे काय हा 0. रिमाइंडर, तर रिमाइंडर काय आपला 0 आलं. तर हे काय सगळे ऑपरेटर्स आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिवायडेशन मॉड्युलस, हे सर्व काय आहे ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे. हे काय ॲरिथमॅटिक ऑपरेटर आहे. हे अरिथमॅटिक ऑपरेटरचा यूज करून आपण खूप सारे लॉजिकल प्रोग्राम आपण पुढे बघणार एक एक करून. आत्ता फक्त काय स्टडी करायचं आहे की ॲरिथमॅटिक ऑपरेटर काय असतं हे तुम्हाला सगळ्यांना मी समजावलेले. आता याला कॅल्क्युलेट कसं करता हे एकदा मी शिकवतो. 5नी 14ला डिवाइड केलं तर काय होतं, 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 15, 15 चालेल का आपल्याला, 5 2 काय लागेल 10च लागेल, 5 2 10, 14 मधून 10 गेले किती 4, म्हणजे आपलं काय येणार आहे 14 mod 5 केल्यावर काय आलं 4 आलं. तसं 12 mod 2 केल्यावर काय ऑब्विसली 0 येईल कारण बेस की 12. नंतर 2 mod 5, 2 mod 5 म्हणजे काय 2ला 5ने डिवाइड करायचं, काय करायचं 2ला 5ने, तर हे काय ऑब्विसली पहिले 0 येईल 0 आणि मग 0 5 × 0 0 म्हणजे काय रिमाइंडर आपला 0 म्हणून इथं काय 2 आहे. सेम 3 mod 7, 3 mod 7 काय होतं 3ला 7ने डिवाइड करायचं, ऑब्विसली 0 येईल. नंतर काय येतो 0 म्हणजे काय येईल 3 येईल. मग एवढं समजलं का तुम्हाला. जर तुम्ही छोट्या नंबरनी जर काय केलं म्हणजे की मोठ्या नंबरनी छोट्या नंबरला डिवाइड केलं तर काय येईल ऑब्विसली तुमचा रिमाइंडर काय असतो तो नंबरच असतो ज्याला आपण डिवाइड केलेलं आहे. समजलं. हे झालं सगळी कहाणी मॉड्युलस ऑपरेटरची. आणि मॉड्युलस ऑपरेटरमध्ये हे बघा की बोथ ऑपरंट मस्ट बी इंट डेटा टाईप अदरवाइज एरर.
म्हणजे की दोन्ही ऑपरंड काय पाहिजे, इंटिजरच पाहिजे. आणि जर इंटिजर नसेल तर काय मिळेल आपल्याला, एरर आपल्याला मिळेल. चेक करायचे का, बघू. चला आपण आहे ना हे सगळे ऑपरेटर आता एक एक करून टाईप करू आणि सर्व गोष्टी काय करू, एक एक करून समजून घेऊ. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथं काय, याला काय करून देतो मी, याला देतो कमेंट करून. काय करतो, कमेंट. कमेंट करण्यासाठी काय डायरेक्टली डिलीटच करून दिले. चला ॲरिथमॅटिक ऑपरेटरबद्दल सांगायचं तर ॲरिथमॅटिक ऑपरेटर कोणते राहतं आपल्या, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, नंतर कोणतं मॉड्युलस, नंतर कोणतं असतं मॉड्युलस नंतर आपलं असतं प्लस प्लस मायनस. ही प्रेसिडेंट ऑर्डरनुसारच सांगतोय तुम्हाला मी. आलं ध्यानात, मॉड्युलसची जास्त असते पण लेफ्ट टू राईट जाताना जे पहिले त्याचं काम ऑलमोस्ट तिघांची सेमच असते. झालं, हे आपले काय असाइनमेंट ऑपरेटर आहे. आता मी काय करतो, एक प्रोग्राम लिहितो जसं की इंट ए इज इक्वल टू काय 10 आणि इंट बी इज इक्वल टू काय करतो 2. आता सगळ्यात पहिले काय होईल आपलं, इंट सी इज इक्वल टू काय होईल, आता इंट सी इज इक्वल टू मला काय करायचे, सी मध्ये काय करतो मी डायरेक्टली, नाही तर डायरेक्ट काय करतो माहिती, एवढं करण्यापेक्षा ना व्हॅरिएबल, नवीन व्हॅरिएबल यूज करण्यापेक्षा आपल्याला स्पेस कॉम्प्लेक्सिटी कमी करायची, व्हॅरिएबल कमी वापरू आपण. मग इथं काय करतो माहिती का, ॲड इक्वल टू पर्सेंट काय करतो, पर्सेंट डी करतो आणि इथं काय करतो माहिती का डायरेक्टली ए प्लस बी करून देतो. तुम्ही म्हणशाल हे चालेल का, चालेल. F9 करून चेक करू, आलं. त्यांची ॲडिशन काय आली 12 आपली येऊन गेली. सेम आता मला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि मॉड्युलससाठी काय करायचं, फक्त कॉपी करत चालायचं. कंट्रोल व्ही, नंतर 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 कोणतं कोणतं आहे आपल्या याच्यामध्ये, पहिलं काय ॲडिशन झाल्यानंतर काय सबट्रॅक्शन. मग इथं काय कराल मी, सबट्रॅक्शनसाठी स्टार. इथं काय झालं, मल्टिप्लिकेशन, MUL मल्टिप्लिकेशन. इथं काय होईल आपलं, मल्टिप्लिकेशनसाठी मल्टिप्लिकेशन नाही, इथं मायनस पाहिजे. इथं मल्टिप्लिकेशन, इथं काय झालं डिवाइड, तर इथं काय करतो DIV टाकून देतो मी, DIV आलं. आणि इथं काय करतो, इथं काय करतो डिव्हिजन नंतर मॉड किंवा रिमाइंडर पण म्हणतो, REM रिमाइंडर. आणि इथं काय करतो ए मॉड बी. हे काय बेसिक प्रोग्राम आहे, याच्यात जास्त आपल्याला काय कॉम्प्लेक्सिटी नाही आहे, तुम्ही गोष्टी करून बसलेले सगळे. तर आलं ॲडिशन 12 आलं, नंतर सबट्रॅक्शन 8 आलं, मल्टिप्लिकेशन 20 आलं, डिव्हिजन 5 आलं आणि रिमाइंडर काय आला 0 आला. का रिमाइंडर 0 आला सांगा बरं मला, कारण 2 5 10, तर रिमाइंडर ऑब्विसली काय येणार आहे 0 येणार आहे. आलं ध्यानात, हे सगळे काय आपले ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे आज. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे ना रूल पण सांगितले होते तुम्हाला. काय रूल सांगितले होते की बोथ ऑपरंड मस्ट बी इन डेटा टाईप, अदरवाईज इट विल गिव्ह एरर. हे चेक करून बघू एरर येत आहे का नाही. जसं की मी काय केलं 1.2 केलं, 1.2 केलं तर तुम्ही बघा आपलं काय होतं, कंपाईल इथं होऊन जाते. आलं ध्यानात, कंपाईल इथं होऊन जाते. पण 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 हा कंपाईल का झाला माहिती का, कारण की इथे इंटिजर डेटा टाईप केला आणि इंटिजर बाय डिफॉल्ट काय करतो, फ्लोट जरी नंबर असेल त्या फ्लोटला इग्नोर करतो, पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूला काय करतो इग्नोर करतो. म्हणजे याला कन्सिडर काय करून घेतलं त्यांनी, फक्त 1च कन्सिडर करून घेतलं. काय केलं 1च कन्सिडर करून घेतलं. जर अजून तो रूल सॅटिस्फाय होतो का नाही ते चेक करायचं असेल काय करावं लागेल आपल्याला, काय करावं लागेल इथं आपल्याला चेंज. काय चेंज करावं लागेल, इथं मला डेटा टाईपच बदलावं लागेल. अरे काय झालं, डेटा टाईपच बदलावं लागेल. आता बघा मी F9 दाबतो तर बघा काय आलं, एरर आलं. कुठं आलं, मॉड्युलस ऑपरेटर ठिकाणी. बाकीचे लाईन एक्झिक्यूट होत आहे, बाकीचे लाईन काय होतं आपल्या एक्झिक्यूट होतं, ही होते ही होते ही होते ही होते ही होते का नाही, म्हणून काय आलं एरर. आणि एरर काय, एक फ्लोट आणि दुसरा इंटिजर ह्याच्यावर आपलं चालू शकतो का तो रूल, मॉड्युलस काढू शकतो का आपण त्याचं, नाही. आलं ना, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आलं ना. नंतर काय आपलं की साइन ऑफ द रिझल्ट ऑफ द मॉड्युलस ऑपरेटर इज सेम ॲज द फर्स्ट ऑपरंड. म्हणजे की जर फर्स्ट ऑपरंड म्हणजे कसं, म्हणजे की आता मी इथं काय केलं -15 mod 7, काय केलं इथं -15 mod 7. तर काय झालं इथं -15 mod 7 केल्यानंतर इथं बघा तुम्ही -15 mod 7, तर जे पहिलं साईन आहे तेच आन्सरला येईल. -15 mod 7 काय येईल -1 आला. 15 mod -7 तर पहिलं काय पॉझिटिव्ह इथं म्हणून काय आला पॉझिटिव्ह 1 आला. तुम्ही म्हणशाल सर चेक करून दाखवा, चेक करून दाखवू ना आपण, आता करू चेक. चला चेक करायचं तर काय करायचं, या आधीचे एरर आहे ना ते काढून टाकू. पहिली गोष्ट म्हणजे इंटिजर करतो मी, इंटिजर करून देतो
आणि इथं काय करतो मी इंटीजर, इथं मी काय करतो 10 करून देतो. आता मी काय करतो की ना इथं -10 ठेवतो. आता बघू आपण रिझल्ट काय येतो. -10 केल्यानंतर 0 तर -1 नाही राहणार. इथं मी काय करतो 4 नाही चला 3 देऊन देतो 10. आता बघा तुम्ही बघा F9 दाबलं, इथं बघा काय आलं मायनस, रिमाइंडर काय आला -1 आपल्याला. काय आला रिमाइंडर आपला -1 आला. का आला? कारण की पहिल्या ऑपरेटरचं साईन काय मायनस आहे, तर इथं आन्सरमध्ये पण काय येणार आहे मायनस आपलं येणार आहे. समजलं? हे सर्व गोष्टी आहे, हे कॉम्प्लेक्स नाही म्हणता येणार याला, पण ह्या गोष्टींना छोट्या छोट्या माहीत पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही काही गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये असे क्वेश्चन येतात टेक्निकल असेसमेंटमध्ये, जेवढे तुमचे बेसिक स्ट्रॉंग राहील तेवढंच काय होईल त्या क्वेश्चनला तुम्ही योग्य प्रकारे ट्राय करू शकता, व्यवस्थित आन्सर तिथं देऊ शकता. आलं? ह्याच गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रेसिडेंट ऑर्डरसाठी पण एक एक्झाम्पल आहे की प्रेसिडेंट ऑर्डर तिथं काय प्लस आहे, पण प्रायोरिटी कोणाला जास्त आहे आपली याला मल्टिप्लिकेशनला. तर आधी काय होईल 3 × 5, 3 × 5 काय 15, त्याच्यामध्ये काय ॲड होईल हा 1, म्हणजे 1 + 15 काय झाला 16. तर 16 काय राहील आपला आन्सर राहील. याच्यामध्ये आता पहिल्यांदा काय होईल जसं की लेफ्ट टू राईट, तर लेफ्ट टू राईट याच्यामध्ये तुम्ही बघा भले डिव्हिजन आधी आले मल्टिप्लिकेशन आलं, या तिघांची प्रायोरिटी काय सेम आहे. असोसिएटिव्ह रूल म्हणता याला, तिघांची प्रायोरिटी काय सेम आहे. तर आधी काय केलं लेफ्ट टू राईटकडे जाताना जसं जसे येतात ना तसं तसं ज्याची प्रायोरिटी सेम आहे ना, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्लस मायनस हे दोघांची प्रायोरिटी सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मॉड्युलसची प्रायोरिटी काय सेम आहे. तर लेफ्ट टू राईटकडे जाताना काय करायचं, लेफ्ट टू राईटकडे जाताना काय करायचं त्या व्हॅल्यू आपल्या करत चालायच्या. म्हणजे कसं ही पहिले येईल डिव्हिजन 20/5 केलं तर 4, 4 × 2 केलं तर 8, 8 mod 3 केलं तर 2, म्हणजे हे काय केलं ऑपरेशन परफॉर्म केले आणि नंतर लास्टला काय आला रिझल्ट 2. तर 2 काय राहील आपला फायनल रिझल्ट राहील. म्हणजे काय आधी 20/5 होईल तर काय येईल 4 येईल ऑब्विसली. हा 4 कोणासोबत मल्टिप्लाय होईल, हा 4 कोणासोबत मल्टिप्लाय होईल 2 सोबत, काय होईल 2 सोबत, आणि हा येईल 8, आणि 8चं कोणासोबत मॉड होईल इकडे दिला 3, इथं मॉड 3, 8चं मॉड कोणासोबत करायचं 3, तर काय येईल 3 × 2 = 6, म्हणजे की आपले काय येईल 2, त्याचं आन्सर येऊन लागलं. 8 मधून 6 गेले काय येईल 2 येईल. आला ध्यानात? याला काय म्हणता माहिती का असोसिएटिव्ह रूल. आणि सेम ऑपरंटच्या ठिकाणी काय करायचं लेफ्ट टू राईट जसे मिळत आहे ना हा तसे काय करायचे एक एक करत घेत चालायचे. आलं ध्यानात? ऑब्विसली मॅथ पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय आता, कारण आपल्याला पुढं कोणते पण बेसिक असे ऐकायला नको यायला की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होईल. आलं ध्यानात? आलं? 1-2 क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन तुम्हाला घेऊ आणि या क्वेश्चनमुळे तुमचं थोडंसं लॉजिक इथे चेक केलं जाईल. काय चेक करायचं लॉजिक? यूज ऑफ ऑपरेटर, मॉड्युलस ऑपरेटरच्या बेसिसवर जास्त फोकस केलेलं, कारण तेच भरपूर मुलांसाठी नवीन आहे. बाकी नवीन आहे का मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे पहिलीपासून शिकत आलेलं आहे तुम्ही. आता मला सांगा हा एक 153 आहे, असे वेगवेगळे क्वेश्चन आपण घेत जाऊ, त्याच्यात काही वाद नाही आपला. 153 हा नंबर आहे, काय 153 आपला नंबर आहे. आता या 153चा जर मला लास्ट डिजिट पाहिजे असेल तर तुम्ही बघा जर कोणत्याही नंबरला 153 कोणत्याही नंबरला जर मी 10 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय होतं चेक करायचं का 10, 15, 150 तर काय होतो 3 काय झाला आपला 3 काय झाला हा आपला रिमाइंडर काय झालं 3 आपला काय झालं रिमाइंडर आणि हा 3 आणि 135 मधला 3 लास्ट डिजिट हा लास्ट डिजिट आपण काढू शकतो ना. तर असं लास्ट डिजिट फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला mod 10 करावं लागेल आणि लास्ट हे केवढं यूज होईल माहिती तुमचे पुढचे सम ऑफ डिजिट प्रोग्राम आहे ॲमस्ट्रॉंग नंबर आहे नंतर अजून क्यूब वगैरे काढायचं असेल अजून ॲमस्ट्रॉंग नंबर नंतर तुमचं होतं पॅलेंड्रोम नंबर या गोष्टींमध्ये जास्त मोस्टली हीच टेक्निक यूज होते. त्याच्यामुळे मी आधीच काय केलं जिथं जे ऑपरेटर आहे त्याचा यूज काय केलं आधीच डिस्कस मी करून दिलेलं आहे. तर आपण काय करू आता याला थोडंसं चेक करू. पहिली गोष्ट म्हणजे मला की लास्ट 1 डिजिट प्रिंट करायचं असेल तर काय करायचं mod 10 करायचं आणि लास्ट 2 डिजिट करायचं असेल तर mod 100 करायचं. आलं ना. आणि जर फक्त मिडलवाला पाहिजे असेल तर काय करावं लागतं हे तुम्हाला मी पुढे डिस्कस करतो. आधी काय करू आपण याचा प्रोग्राम करून घेऊ. काय करू याचा प्रोग्राम करून घेऊ. तर काय करायचं आपल्याला हे सगळं काय करतो मी कट करून देतो. लीज चाला सोबत म्हणजे काय आपण जास्त प्रोग्राम याच्यासोबत तुमचे चालत राहील ना मला जास्त इथं हे याची गरज आहे का काय म्हणता आपल्याला जास्त फोकस हा कशावर राहील नंबर ऑफ प्रोग्राम्सवर राहील. आता हा क्वेश्चन काय 153 या 153चा मला काय पाहिजे
लास्ट डिजिट प्रिंट करायचं आहे तर काय करेल मी, पहिली गोष्ट की तो नंबर एका व्हेरिएबलमध्ये असाइन करेल, तो म्हणजे की नम नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये काय केलं मी 153ला ठेवलं. पाहिजे तर तुम्ही युजरकडून युजरकडून इनपुट पण घेऊ शकता. मी काय करतो आता ना, एक 153 नाही ठेवत, युजरकडून इनपुट घेतो. युजरकडून इनपुट मग मला व्हेरिएबल आधी डिक्लेअर करावं लागेल आणि युजरला काय करावं लागेल, एक मेसेज डिक्लेअर करावं लागेल ना, की एंटर नंबर असा मेसेज मला दाखवावा लागेल. तर काय करेल मी इथं काय करेल मी एंटर नंबर केलं. त्याच्यानंतर आता मला काय करायचं, युजरकडून एक नंबर पाहिजे. काय नंबर पाहिजे तर स्कॅन एफ काय करेल मी इथं %d काय करेल %d, कारण कोणता डेटा आपण रीड करून आपल्याला मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करायचा ना, %d कुठे जाऊन स्टोअर करायचा आहे, नमचा ॲड्रेस ऑफ काय होईल, नम आपला होऊन जाईल. झालं, स्कॅन एफ ॲड्रेस ऑफ नम व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय होईल, तो जाऊन स्टोअर होईल. झालं. आता मी काय केलं, आता मला काय करायचं आहे की त्याचा लास्ट डिजिट पाहिजे, तर मी तर काय करू, प्रिंट एफ पहिले काय करू आपण लास्ट डिजिट प्रिंट करू आणि नंतर टू लास्ट डिजिट करू आणि एक सेकंड लास्ट डिजिट आपण नंबर फाइंड करू. तर याच्यात काय करायला माहिती का, मी इथं करतो लास्ट डिजिट इज इक्वल टू काय करतो मी, लास्ट डिजिट इज इक्वल टू काय करतो %d. आता या इथं काय केलं मी, लास्ट डिजिट पाहिजे, तुम्हाला मी आताच सांगितलं काय करावं लागतं आपल्याला, त्या नमला कशासोबत mod 10 केलं तर आपल्याला काय मिळतो, लास्ट डिजिट भेटतो. जसं की आता मी चेक करू, आपण F9 दाबतो मी, एंटर कोणता आहे 1 2 3 दाबलं. आता बघा लास्ट डिजिट काय आला माझा 1 2 3चा लास्ट डिजिट काय आहे 3 आणि आउटपुटमध्ये पण मला काय दिसला 3 आपल्याला दिसला. समजलं. आता मला हे नाही पाहिजे, मला काय पाहिजे माहिती का, मला ना 2 डिजिट पाहिजे लास्टचे. काय पाहिजे, लास्टचे 2 डिजिट पाहिजे. तर इथं काय करतो, लास्ट 2 डिजिट करून देतो. तर 2 डिजिट पाहिजे तर काय करायचं माहिती का, 100 करायचं, 100 mod 100 करायचं. ही का करायची आहे तुम्हाला माहिती आहे. डायरेक्ट मी जास्त या गोष्टीमध्ये जात नाही, कारण मॅथमॅटिक्सचा विषय येतो आणि तुम्हाला या गोष्टी लगेच कळून जातील. आलं. F9 करतो मी, 123 टाकलं तर लास्टचे 2 डिजिट काय आहे 23. तिथं मला काय दिसलं 23 दिसलं. आलं ते ना, एकक दशक शतक डेसिमल नंतर शतकवाला प्लेस फाइंड करायचं असेल तर या याने काय केलं, म्हणजे म्हणून मी इथे काय केलं mod 100 केलं. समजलं. पण नाही, मला तुम्ही काय म्हणशाल की सर ना मला आहे ना फक्त 5 पाहिजे 153 मधला. तर हा 5 कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो. 5 कसा करायचा कॅल्क्युलेट हे तुम्हाला इथं मी एक्सप्लेन करतो. तर प्रिंट सेकंड लास्ट डिजिट हा तुमचा दुसरा टास्क होता. तर सगळ्यात पहिलं काय होईल माहिती का, मला सांगा सेकंड लास्ट डिजिट पाहिजे, म्हणजे की 153 mod 10 केलं मी, तर मला कोणता डिजिट मिळत होता 3. पण 10 इकडं काय मिळत होतं माहिती का 15. काय कळत होतं 15, म्हणजे की इथं काय होतं 3 होतं. हा 15 आहे, हा 15ला जर मी परत mod 10 केलं तर 15ला mod 10 केलं तर काय मिळेल मला, हा लास्ट डिजिट मिळेल ना 5. म्हणजे चेक करा 10 / 15, 10 1 10, इथं काय मिळेल मला 5. हा झाला 5. तर हा 5च काय आपला सेकंड लास्ट डिजिट आहे ना, काय प्लस 5च काय आपला सेकंड लास्ट डिजिट आहे. आला ध्यानात. इझी ना गोष्टी. तर मला काय करावं लागणार आहे, फक्त इथं काय करतो Ctrl V आणि इथं काय करतो मी सेकंड लास्ट डिजिट म्हणजे काय करावं लागेल मला, सगळ्यात पहिलं की नमला काय करावं लागेल /10 करावं लागेल, म्हणजे वरती काय मिळेल आपल्याला 15. आणि मग नंतर मला काय करायचं आहे, जो 15 येईल, कारण आधी प्रायोरिटी कशी असते इथं, जो पहिला येईल त्याला, कारण त्यांची आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस यांची प्रायोरिटी काय सेम आहे. तर पहिले काय होईल यांचं डिवायडेशन होईल आणि नंतर मॉड्युलस आपला येईल. आता चेक करायचं इथं आउटपुट काय येईल, काय आउटपुट येईल F9 करून आता चेक करतो. जसं 123 आपला नंबर झाला, चेक केलं, मला काय मिळालं, लास्ट डिजिट काय 3, लास्ट 2 डिजिट काय 23 आणि सेकंड लास्ट डिजिट काय 20. 123 मध्ये सेकंड लास्ट डिजिट काय आपला 2. आलं ध्यानात. थोडं अजून व्यवस्थित बघायचं असेल तर इथं बघू आपण, कुठे गेला, इथं काय करतो मी /n प्रत्येक ठिकाणी दाखवतो /n. इथं काय करा न्यू n /n आणि इथं पण मला काय करावं लागेल /n घ्यावं लागेल. याला काय करतो मी परत F9 दाबून कंपाईल करतो. तर आता काय 123 ना, तर 123 हा नंबर टाकला तेव्हा याच्यातला लास्ट डिजिट कोणता आहे 3, लास्टचे 2 डिजिट कोणते 23 आणि सेकंड लास्ट डिजिट कोणता आहे 2. आला ते ना. हा प्रोग्राम ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना समजलेलाच असेल, कारण आपण आधी एकदा लॉजिक समजून घेतले आणि नंतर पुढचे पार्ट केलेले आहे. हे आहे ऑपरेटरच्या यूजच्या बेसिसवर प्रोग्राम. काय आहे ऑपरेटरच्या यूजच्या बेसिसवर प्रोग्राम.
तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. याला इथं आपण छोट्या छोट्या फॉर्ममध्ये कंटेंट टाकणार आहे, जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ॲक्च्युअली गरजेचं पडेल. त्या फॉर्ममध्येच आपण काय करू, छोटे छोटे शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू. आणि मोस्टली अपडेट आपल्या सगळ्या गोष्टी याच पेजला राहतात, इथं फॉलो करून घ्या. नंतर लिंक्डइनवर तुमची कंटिन्युअसली जर्नी शेअर करा आणि मला टॅग करा, इथं फॉलो करा. नंतर JK कोडिंग पाठशाला, याच्यावर कॉलेजचे सब्जेक्ट मी शिकवतो मेनली. तुमची जी पण डिमांड असेल तिथं त्या चॅनलवर जाऊन तुम्ही कमेंट करा. मी जरूर काय करा, तुमच्या युनिव्हर्सिटी ओरिएंटेड काम करायला लगेच सुरुवात करून देईल पेपर एक्झामच्या आधी. आता थोड्या गोष्टी आहे ज्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल, एक नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि BE या तिघांसाठी आपण 4 वर्षाचे रोड मॅप काय पाहिजे हे सर्व गोष्टी शिकणार आहे. फर्स्ट इयरमध्ये तर त्याला पुढच्या 4 वर्षात काय करायचे, सेकंड इयरमध्ये त्याला पुढच्या 4 वर्षात काय करायचे, 3 वर्षात काय करायचे, थर्ड इयरमध्ये त्याला उरलेल्या 2 वर्षात काय करायचे, लास्ट इयरला तर त्यांनी काय करायचे, या सर्व गोष्टी आपण एक एक करून आता सुरुवात करू. सर्व गोष्टी पहिला आपला मेन फोकस शिकवण्या करायला, नंतर हे स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आपण अपलोड करायला सुरुवात करू. मी तर म्हणतोय, जर तुम्ही माझ्यासोबत फ्लोमध्ये चालले तर तुम्हाला दुसरा कोणताच विचार करायची गरज नाही आहे, खास करून फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरवाल्या विद्यार्थ्यांसाठी. जसे आपण तुम्हाला भरपूर मुलांनी रोड मॅप मागितले, ते रोड मॅपवर पण काम करू. मेन काम काय आहे की तुमचं डेली टास्क कंप्लीट करा. बाकी रोड मॅप वगैरे या सर्व गोष्टी चालतच राहतील. अजूनपर्यंत तुम्ही याच्या आधी काम चालू नसेल केलं तरी आजपासून चालू करा. आलं ना, आजपासून चालू केलं म्हणजे काय, एक एक डे बाय डे काउंट होत चालेल आणि एक दिवस तुम्ही बघशाल की अजून 2, 3, 4 महिन्यानंतर बघशाल आपल्याला सगळं यायला लागलं. नाही तर असे रोड मॅप प्लॅन फॉलो करून काही होत नाही. आपल्याला ॲक्च्युअली काम करणं गरजेचं राहतं आणि एक स्पेसिफिक डायरेक्शनने काम करण्यासाठी रोड मॅपची गरज पडते. ते रोड मॅप मी तुम्हाला सांगेल, काही टेन्शन नका घेऊ त्याच्याबद्दल. आजच्या दिवस एवढंच, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण जेवढं जास्त शेअर, जेवढे जास्त लाईक, जेवढे जास्त व्ह्यूज, तेवढं जास्तच मला काय मिळेल, काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर आजच्या दिवस एवढंच. नंतर भेटू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा, कंटिन्युअसली स्टडी करत राहा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, नवीन नवीन AI टूल शिकत राहा, पण त्याच्यासोबतच या बेसिक गोष्टी पण क्लिअर करत चला. तर आजच्या दिवस एवढंच. नंतर भेटू आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.